बार बार मशीन का धागा टूट रहा है। धागा टूट रहा? हाँ। ओके. तुझा काय प्रॉब्लेम? मशीनीतून मशीन फिरते पण मग सारखं कपडा पुढे जात नाही का? कपडा पुढे. बरं, चालेल चालेल, दाखव. नमस्कार, मी ज्योती तुमची माझी यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. तर बघा 12 ते 2ची बॅच चालू आहे. तर मी याला रात्री ऑइलिंग वगैरे करून ठेवली सगळ्या मशीनीला आणि सकाळी आल्यावर पण पुन्हा चेक केला मशीन वगैरे व्यवस्थित आहे की नाही. तर व्यवस्थित होतात, पण काय होतं शिवत असताना आपल्याला थोडेफार प्रॉब्लेम हे मशीनमध्ये येतच असतात. आता ही बघा अनारकलीची कटिंग करून शिवत होते. तिचा फ्रंट नेक चालला आणि सारखा धागा तुटायचा. तर तिने मला आत्ता म्हटलं की ताई म्हणजे दीदी का हा धागा खूप तुटू राहिला बा, असं का? आणि हिचंही काय होत होतं, ही जी मशीन आहे म्हणजे हा जो पॅन्डल म्हणजे असं हे सरकायचं पुढे, पण जो कपडा आहे तो पुढे सरकत नव्हता. म्हटलं चला आता यांना हे नॉलेज देवाच की असं झाल्यावर काय केलं पाहिजे. तर आपल्याला हे मशीन चालवतो म्हणजे थोडेफार प्रॉब्लेम मशीनमध्ये येतच असतो, धागा तुटतच असतो किंवा कपडा पुढे जात नसतो. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जसं बघा मी यांना कपडा कटिंग करण्याचं शिवण्याचं सांगते, त्याचप्रमाणे मशीनला जर काही प्रॉब्लेम आला तेही नॉलेज मी त्यांना सांगत असते. आता पहिला रिझन आपण समजून घेऊया, कपडा धागा म्हणजे धागा का तुटत आहे. पहले अपन ही डब्बी काट ली इधर आ, तो डब्बी निकली. अभी इसका देखिए ये धागा एकदम नॉर्मली इजी ऊपर आ रहा. हा धागा जो आहे तो नॉर्मली वरती येतोय आणि हा जो आपला वरचा धागा आहे तो बघ ओढ़ते में कितना पैक है खुशी है, तो आगे कैसे आएगा, ये कितना लूज और ये कितना पैक. तो हा धागा आपला पॅक आहे. तर अशा वेळेस हे लक्ष द्यायचं आपले हे दोन्ही धागे एकसारखे ओढतात की नाही. आता हा धागा पॅक आहे, मग आपल्याला काय करावं, हा हे जे स्क्रू आहे ना तो थोडासा फिरवून आपल्याला हा धागा जो आहे खूप लूज करावा लागेल, म्हणजे नॉर्मली असा ओढला गेला पाहिजे. तर बघा हे स्प्रिंग आपण फिरवायची. आता बघा हा एकदम ही जी डब्बी आहे त्याचा धागा ओढला जातो, त्याचप्रमाणे हा पण धागा आपला ओढला जातो. म्हणजे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे धागा ओढण्याचं एकदम एकसारखं झालेलं आहे. हे आपल्याला सगळ्यात पहिले चेक करायचं. आता हे तुझा धागा तुटतो जर हे धागा पॅक असल्यावर, पण याचं काय होतं, हा लूज आणि हा पॅक याच्यानी खालची जी साखळी आहे ना साखळी पण येते. म्हणजे ही वरची धागा खूप असा साखळी आणि खालचा जो आहे खूप पॅक असा येत असतो. त्याच्यामुळं हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला सारखंच ठेवायचं असतं. आता आपण डब्बी लावूया आणि कसं चेक करायचं सारखं आहे की धागा ते बघूया. आता मी हा खालचा धागा काढते. आता बघा हे मी दोन्ही धागे ओढले एकदम सोबत. हे बघा एकदम इझी आणि व्यवस्थित आपले सारखे ओढले गेले. हा जर तुझा हा धागा जर असा पॅक असता तर बघा त्याच्यामुळे तुझा धागा तुटत होता. आता बघ हा सॉफ्टलीवर येतो आणि हा एकदम टाईटवर येतो, मग दोघांचं कॉम्बिनेशन होतच नाही ना. म्हणजे असं व्हायला पाहिजे तो धाग्याला, तर तो बॅलन्स होत नाही. तो बॅलन्स कवर करण्यासाठी आपल्याला हे दोन्ही धाग्याचं प्रमाण जे आहे बॅलन्सिंगचं ओढण्याचं ते एकसारखं ठेवायचं, म्हणजे हे चेक करायचं. आता हे प्रॉब्लेम होतात जेव्हा आपण मशीन चालवतो त्यावेळेस हे थोडेसे नट ढिल्ले वगैरे होतच असतात. असा प्रॉब्लेम व्हायला लागला तर हे पहिले आपल्याला चेक करायचं. आपण आता टिप मारून पाहूया. आणि मशीन चालवत असताना आपल्याला ही काळजी नक्की घ्यायची. शिवत असताना पण थोडंफार शिवून झालं तर हे थोडेसे नट इकडे तिकडे होत असतात. जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही हे धाग्याचं कॉम्बिनेशन आपल्याला एक सेट करून घ्यायचं असतं, बॅलन्स सेट करायचा दोघांचा पण. आणि एकदम सॉफ्टमध्ये अशी मशीन चालवायची, अशी चालवायची लगेच थांबवायची असं बिलकुल नाही का. तुम्ही काय करता 2-3 शिलाई अशा पटापटा करून घेतात आणि लगेच थांबायचं नाही. आपल्याला हा शेप पूर्ण कवर करताना एकदम असं सॉफ्टमध्ये हा पूर्ण कवर करायचा. आता बघ तू इथपर्यंत आली, धागा तुटला. आता तू हा गळा स्टार्ट केलता ना तर मग हा तुला पूर्ण कवर करायचा होता. यहाँ से यहाँ तक काही छोडणे का नाही, यहाँ से पूरा लाके पूरा कवर करणे का. तर आता तुझा धागा बिलकुल तुटणार नाही, एकसारखा असा चालू आहे. ओके. तर बघा हिला काय प्रॉब्लेम येत होता, हे जे म्हणजे आपलं हे पॅन्डल आहे ते खूप पटकन फिरल्या जायचं, पण जो कपडा आहे याच्या बरोबरीने हे पुढे ढकलत नव्हतं. म्हणजे हे फास्ट चालायचं पण कपडा एकदम नॉर्मली असा आल्लाद पुढे जायचा. तर हा प्रॉब्लेम काय येत होता ते तुम्हाला आता सांगते. असं तुमच्याही बाबतीत नक्की झालेलं असं की हे चालतं पॅन्डल पण आपलं फिरतं पण आपला कपडा जो आहे पुढे सरकत नाही. याचं रिझन माहिती काय, ही जी आपली वादी आहे ती लूज झालेली असते. या वादीने काय होतं, हे पटापटा फिरलं जातं पण जेव्हा कपडा येतो ना त्यावेळेस इथला दाब पॅक होऊन जातो आणि ही जी वादी आहे ती फिरते पण हे फिरत नाही. तर मग आपल्याला ही जी वादी आहे ना, आता मी हे कट करून घेतलं आहे, म्हणजे ही वादी आपल्याला थोडीशी कमी करायची असते. म्हणजे
याचं रिझन हेच सांगायचं आहे की ही वाधी आपली लूज झालेली असती, त्यामुळे हे फिरल्या जातं, पण हा कपडा आपला पुढे जात नाही. आता मी काय केलं, हे जे आहे ओपन केलं, इथला एवढा पार्ट कट करायचा आणि वाधी थोडीशी कमी करून हे आपल्याला पुन्हा बसवायचं. याने काय होईल, हे जे आहे आपलं हे पॅन्डेलन हे आपलं खूप टाईटमध्ये ओढल्या जाईल. म्हणजे हा जो बॅलन्स आपल्याला पाहिजे होता ओढण्याचा तो पॅक आपला ओढल्या जाईल आणि त्याने काय होईल, याला म्हणजे प्रेशर पडेल आणि हा कपडा बरोबर पुढे जाईल. तर तुमचाही कपडा पुढे सरकत नसेल तर सगळ्यात पहिले आपल्याला ही वाधी आपली फिट आहे की नाही ती बघायची. आणि जर वाटतंय आपल्याला ही लूज आहे म्हणजे हे पटकन फिरतं, तर अशा वेळेस ही वाधी कट करून थोडीशी कमी करून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं. ही जर वाधी आणि ही चक्री आपली पॅक असेल तरच आपला हा कपड्याचा बॅलन्स पुढे व्यवस्थित एकसारखा फिरेल. तर हे 2 कारणं मी तुम्हाला आता समजावून सांगितले. आता जे पण मोटरवर शिवत असतात त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही, पण धागा तुटण्याचा प्रॉब्लेम तर नक्की त्यांनाही येत असणार. पण जे आजही वादीवर शिकतात वगैरे तर त्यांना ही गोष्ट लक्षात घ्यायला खूप महत्त्वाची आहे. असं मलाही अगोदर घडलं, त्यावेळेस मला समजलं नाही बरं का की हे माझं वादीचं कॉम्बिनेशन लूज होतं. जेव्हा तो रिपेरिंगवाला आला ना तेव्हा मी ते बघितलं की ही जी वादी आहे त्यांनी काही नाही कट केलं, कमी केलं आणि इथला बॅलन्स पॅक केला, त्यांनी हा कपडा पुढे सरकायचा. त्यावेळेस मला समजलं की हा वादी लूज असल्यामुळे इथला पार्ट पुढे सरकत नव्हता. तर तुम्ही असं करू नका, विनाकारण पैसे जे रिपेरिंगवाले आहे त्यांना देऊ नका. वादी अगोदर चेक करा आणि हा बॅलन्स कवर करून तुमचा कपडा पुढे व्यवस्थित सरकणार. आता धागा जो मी तुम्हाला ते अगोदर सांगितलं की दोघांचा बॅलन्स सोबत ठेवायचा, तर त्याने काय होतं, जी साखळी येते खालची तर ती साखळी पण येणार नाही. आता तुम्ही लक्ष द्या, साखळी आली तर समजायचा तो बॅलन्स पहिले चेक करायचा धाग्याचा. ओके, धाग्याचा बॅलन्स सारखा असेल तरच तुमची टीप व्यवस्थित येणार. जर धाग्याचा बॅलन्स सारखा नसेल तर टीप बरोबर येणार नाही, धागा तुटणारच. आणि जर वरची टीप जर हे असेल तुमची खराब येत असेल म्हणजे आता हा कपडा आहे बघा, या कपड्याची वरच्या साईडनी जर तुमच्या असा कपडा चालू वरच्या साईडनी जर साखळी येत असेल तर तुम्ही काय चेक करायचं, खालची डबी, ही जी डबी आहे ती आपण चेक करायची. आता प्रॉब्लेम समजून घ्या, वरचा जर जागा साखळी येत असेल आणि खालची, आता हा मी त्यांना दाखवलं बघा, खालच्या साईडनी म्हणजे असं नाही का, हे बघा ही लाईज वरची साईड समजा लूज आहे. हां, आता हे जाऊ द्या, हेच सांगते तुम्हाला. इथं जर वरच्या साईडनी तुम्हाला साखळी येत असेल, फिटाची शिलाई येत नसेल तर आपल्याला डबी चेक करायची. काय चेक करायचं, डबी चेक करायची. याचा रिझन म्हणजे जर हा धागा तुझा खूपच लूज असेल ना तर वरच्या साईडनी तुला शिलाई खराब येणार, म्हणजे अशी लूज वगैरे येणार, धागे टाकी येणार, अशी येणार. जर खालच्या आता मशीन चालवती, मशीन चालवल्यानंतर ही जी शिलाई आहे ती जर लूज आली तर तुम्ही काय चेक करायचं, हा जो सर्कल आहे म्हणजे वरच्या बाजूमध्ये काहीतरी गडबड झालेली असं लक्षात यायचं. हे विरुद्ध असतं. खालची शिलाई खराब आली तर समजायचं वरच्या हे जे आपण सेटिंग केलेलं आहे धाग्याचं ते खराब झालं. जर वरची सेटिंग खराब झाली म्हणजे शिलाईची तर समजायचं आपली बॉबिनमध्ये काहीतरी खराबी आहे. या 2-3 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे, कंटिन्यू चेक करत असायचं. तुम्हाला ही व्हिडिओ समजलेला असणार, मला माहिती हे सारे प्रॉब्लेम येतच असतात. तर हे प्रॉब्लेमही आपल्याला कवर करता आले पाहिजे आणि विनाकारण जे रिपेरिंगवाल्याचा खर्च आहे तो आपणच आपला वाचवायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.